आपल्या यामध्ये बैठकीमध्ये अजून कुणाला मांडायचा मुद्दा जो शांतपणे कसं आहे, आम्हाला साहेब रस्त्याची गरज आहे. भरपूर ऍक्सिडेंट झाले. आम्हाला रस्ता ही मोठा 4 पदरी जर झाला तर समजा 9 मीटरचा बी करा, पण रस्ता चालू होण्याशी मतलब आहे सध्या. आता रस्त्यासाठी हा रस्त्याचा तुम्ही मार्गी लावला तो आनंदी आहे. पण दुसरे एक आमचे महत्वाचे प्रश्न साहेब, तुम्हाला मागडल्या 4 महिन्यामध्ये शिवाजी चौकामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की हा रस्ता आता 5 मीटरचा 7 मीटर पर्यंत आपल्याला मंजूर आहे. त्याचं काम व्हायला पाहिजे. भविष्याची गरज भागून हा मोठा जेव्हा वाढेल, पण ही प्रक्रिया आहे की हा रस्ता आता मंजूर आहे. 7 मीटर पर्यंत अडचण नाही काम करण्याची, ते आपण करून घ्यावं. भविष्यामध्ये हा लातूर ते टेंभुर्णी महामार्ग होणारच आहे. पण त्या वेळेस त्या टप्प्यामध्ये जे सरकार सांगेल त्या वेळेचे निर्णय होतील. दिल्लीमधून सरकारपर्यंत सगळ्या कामाची गोष्ट आहे. मंजूर झालेल्या रस्त्याला आपण आता माघारी जाऊ द्यायचं नाही, अशी आमची भूमिका आहे. पहिलं हे काम चालू राहू द्या. काम चालू असल्यामध्ये तुमचा पाठपुरावा जो आहे चालू राहील आणि त्याच्यामध्ये जो पाठपुरावा आहे येणाऱ्या काळामध्ये सरकारला वाटलं ही गरज आहे तर सरकार 2 मीटर वाढवूनही देईल. त्यात काहीच अडचण नाही. काम चालू असतं. काम व्हायला काही कालावधी लागतो. त्याच्यामध्ये काम आता कुणी आमच्याकडून, ग्रामस्थांकडून, लोकांकडून याच्यामध्ये तुम्हाला सगळं सहकार्य होईल. पण कॉन्ट्रॅक्टरनं जर काम चालू केलं नाही तर गावकऱ्यांचा आणि आमचा रोष त्याला समोर जावं लागेल. त्याच्यामध्ये तुमचं डिपार्टमेंट पण इन्व्हॉल्व्ह राहील हे मी आपल्याला सांगू इच्छितो. 2023ला मंजुरी दिली. तुम्ही मंजुरी दिल्यावर काम का केलं नाही चालू? हे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे का हे सांगा की वदाचा गुन्हा कॉन्ट्रॅक्टरवर घातला की त्याच्यामुळे हे झालंय. 8 महिने काम रोडवर घर उभारले सर, ते मुरुम भरणं गेले. गेल्या 8 महिन्यामध्ये जेवढे ऍक्सिडेंट झाले त्याच्या हिशोबाने तुम्हाला अरे बाबासाहेब आपल्याला काय गर्दी आपल्याला घ्यायची नाही. गरीबाचं लेकरू आहे. 2 लेकरं बायको आहे ना, कशी जमणार? फाट्यामुळे झाले. 2023ला जर त्याला काम लावा कुठं तरी. त्याचं काम चालू सरकार होऊन घ्या मला. एवढीच मागणी करू नये. कधीपर्यंत लोकांनी वाट बघायची? तुम्ही जबाबदारी घेऊन तुम्ही लेखी आम्हाला सांगा, गावाला आश्वस्त करा की हे तुमचे लेखी आदेश आहेत की आम्ही एवढ्या दिवसामध्ये परवानगी आणतो.
कॉन्ट्रॅक्टर आहे रस्ता करून द्या आहे तसं करून द्या करायला अडचण काय त्यांचे लोक ते आम्ही मला हा रस्ता इथपर्यंत वर्ष गेले आम्हाला माहिती नाही काम अपग्रेड होणार आहे तीनदा त्यांनी वर पाठवलेलं की 9 मीटरचा किंवा जो काही महामार्ग असेल 4 लेन व्हावा कोणत्याही मीटिंगमध्ये आतापर्यंत आला नाही काम आहे थोडं खाली बसता का सगळे एक सेकंड हा काय करणार आपण पाटील थोडं मोठं लोक मागे काय म्हणतंय फोटो साहेब नारळ फोडून घेता वाज नारळ फोडून घेता लगेच साहेबांनी सांगा ना थोडं माग रोडच्या त्रासापासून ह्या जनतेला आपण 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळवून देतो तोंडी आदेशावर 15 ऑगस्टला त्यांची सगळी टीम इथं येईल आणि काम कॉन्ट्रॅक्टर सहित सुरू करण्याचे आदेश त्यांना तोंडी मिळालेले आहेत ते आदेश लेखी देखील ते प्राप्त करतील पण 15 ऑगस्टला ह्या रस्त्याचं काम कॉन्ट्रॅक्टर इथं येऊन सुरू करेल असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे 7 मीटरचा आम्ही नव्हती मागणी केली जे काम मंजूर आहे ते काम ते सुरू करतील 15 ऑगस्टचा दिवस चांगला आहे आणखीन एक प्रश्न आहे आपण काय सांगाल आज जे काम मंजूर आहे ते काम मंजूर त्वरित चालू व्हावं त्यांची जी काही मागणी असेल त्यांनी शासनाकडे नोंद केलेली आहे शासन त्यांना काय उत्तर देतं त्याची आपण वाट बघू आणि विकासाच्या कामामध्ये आम्ही कधीही अडथळा निर्माण करणार नाही पण त्या कामासाठी आजचं काम रोखून धरण्यामध्ये काही अर्थ नाही आणि आता जे मंजूर झालेलं काम आहे ते त्वरित प्रशासनाच्या माध्यमातून चालू व्हावं आणि गावकऱ्यांची अडचण दूर व्हावी बऱ्याच 8 महिन्यापासून हे वर्क ऑर्डर झाल्यापासून एकाच सेक्शनमध्ये कॉन्ट्रॅक्टर काम करतो ह्या दुसऱ्या सेक्शनमध्ये त्यांनी काम सुरू केलं नाही आणि तेच आम्ही त्यांना विचारलं त्याची कारणं काय होती त्यांनी काही कारणं दिली त्या कारणामुळे त्यांच्याकडे कुठल्या अशा लेखी सूचना नव्हत्या अधिकार नव्हतं त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आम्ही दूरध्वनीवर इथं फोन लावला त्यांना विचारलं त्यांना जी सिच्युएशन इथं आहे त्याची अवगत केलं आणि त्यांनीही मान्य केलं की गावकऱ्यांची आहे मागणी आणि येणाऱ्या काळामध्ये ते जे मंजूर रस्ता आहे त्याला तुम्ही काम चालू करा पुढची जी मागणी आहे पुढचा जो प्रस्ताव आहे त्याचा ते पाठपुरावा करत राहतील आणि आपण आशा करू की हे काम चालू असतानाच पुढच्याही टप्प्यातला अपग्रेडेशनचा प्रस्ताव केंद्र शासन मंजूर करेल आणि येणाऱ्या काळामध्ये ते काम चालू असतानाच पुढची पण वाट आपली क्लिअर होईल इतके दिवस ते काय कारण सांग त्याच्यामध्ये काही त्यांनी कारण स्पष्ट केलं नाही त्यांनी म्हणले काही तोंडी सूचना काही आमच्या वरिष्ठांच्या आम्हाला होत्या आता हे वरिष्ठ कोण आहेत ते तुम्ही माध्यमांनी आता ते लोकांसमोर त्यांची नावं आणावीत काही तुमचाही जबाबदार त्यामध्ये तुम्ही भागीदारी करा ते वरिष्ठांची नावं काही तोंडी सूचना होत्या लेखी नव्हत्या म्हणून त्यांना काही कामं सुरू करण्यामध्ये काही अडचण नाही आणि त्यांनी ती अडचण दूर केलेली आहे धन्यवाद